भाजपची राज्यातली परिस्थिती आता सुधारल्याचा केंद्रीय नेतृत्वाला विश्वास आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते। पक्षांतर्गत आणि अंतर्गत राजकारणात संपवल्याचा नेतृत्वाला विश्वास आहे। दिल्लीतल्या एका केंद्रीय नेत्यानं TV9 मराठीला ही माहिती दिलेली आहे। जागा वाटपात महायुतीमध्ये मतभेद नसल्याचाही दावा करण्यात येतोय। सूत्रांची ही माहिती आपण बघतोय। संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। संदीप, सुमित, लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे महायुतीला अपयश मिळालं होतं। बऱ्यापैकी अनेक जागा गमवाव्या लागलेल्या होत्या आणि त्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राकडे प्रामुख्याने लक्ष दिलं होतं, कारण आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यानुसार ज्या काही योजना महाराष्ट्र राज्य सरकारनं जाहीर केल्या आणि त्या योजनांची जी अंमलबजावणी झाली आहे त्यानुसार आता राज्यातली परिस्थिती सुधारत आहे। जे नरेटिव्ह लोकसभेला सेट झालेलं होतं ते नरेटिव्ह सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिसत नाही असा विश्वास जो आहे तो TV9 मराठीशी बोलताना खासगीत बोलताना एका मोठ्या नेत्यानं व्यक्त केलेला आहे। दुसरं महत्त्वाचं, कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे जोश वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्याचबरोबर जी गटबाजी होती भाजपमध्ये, म्हणजे ह्या नेत्याचा तो गट त्या नेत्याचा तो गट असं जे काही चित्र होतं ते देखील संपवल्याचा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे। दुसरं, महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत त्या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे विधानसभेसाठी अजून जर गरज पडली तर निवडणुकीच्या आधी केंद्राच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार अजूनही काही मोठे निर्णय घेऊ शकतं असं देखील जो विश्वास आहे तो या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।